प्रसारित करीत आहोत श्री गणेश चतुर्थी निमित्त समन्वित कार्यक्रम देवा श्री गणेशा बाप्पा बॉलिवूडचा. लेखक योगेश शुक्ल, निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विजय भुयार. ऐकूया श्री गणेश चतुर्थी निमित्त समन्वित कार्यक्रम देवा श्री गणेशा बाप्पा बॉलिवूडचा. आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रत्येक सणाचं एक आगळंवेगळं महत्त्व असतं. श्रावण भाद्रपद महिना तर सणांचा राजा. भाद्रपद महिन्यात 16 कला आणि 64 विद्यांचा अधिष्ठाता म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री गणेशाची स्थापना म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा सण. गणपती बाप्पाचं आगमन होत आहे म्हणून आज आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याकडं झालेलं आहे. आपल्या चित्रपटसृष्टीत म्हणजे बॉलिवूडमध्ये गणेशोत्सवाचं एक वेगळं आकर्षण आहे. सर्व सेलिब्रिटींकडं श्री गणेशोत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो. बॉलिवूड आणि गणपती बाप्पाचं नातंच काही वेगळं आहे. अगदी पूर्वापारपासून RK स्टुडिओमधील गणपती असो की सलमान खानच्या घरचा गणपती असो, सगळेच गणपती सर्वच कायम चर्चेत असतात. असंही कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्याआधी गणपती बाप्पाची आणि कॅमेऱ्याची पूजा करूनच शुभारंभ होत असतो. त्यामुळेच बॉलिवूडचे गणपती प्रेम जरा जास्तच आहे. त्यामुळे साहजिकच हिंदी मराठी चित्रपटांमध्येही सणांना आणि विशेष करून गणेशोत्सवाला विशेष स्थान दिलं जातं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी तयारसुद्धा झाली आहेत. पण त्यातल्या मोजक्या आणि महत्त्वाच्या गाण्यांबद्दल सांगायचंच झालं तर ही गाणी वाजवल्याशिवाय श्री गणेशाचं आगमन साजरंच होत नाही. अशी उत्साहपूर्ण गाणी म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीनं श्री गणेशाची केलेली वंदनाच आहे म्हणा ना. संजीव कुमार, जितेंद्र आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित झालेलं 1980 सालातील टक्कर या चित्रपटातील गीत. मूर्ती गणेश की अंदर दौलत देश की, मूर्ती गणेश की अंदर दौलत देश की, लोगों देखो ध्यान से पूछो इस बेईमान से क्या चक्कर है, ओ आज हमारी टक्कर है मूर्ती गणेश की. या गाण्याचं हैदराबादमध्ये चित्रीकरण झालं. रस्त्यावर निघालेली भली मोठी मिरवणूक, रस्त्यांच्या दुतर्फा जमलेली तुफान गर्दी असं चित्रीकरण झालेलं हे गीत. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात विनोद मेहरा यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. तसंच पाहायला गेलं तर मूर्ती गणेश की हे बॉलिवूडमधील आणि श्री गणेशावरील गाण्यांमधलं टायटल सॉंगच म्हणावं लागेल. कारण याच गाण्यानंतर बऱ्याच चित्रपटात गणपतीच्या गाण्यालाच टायटल सॉंग बनवण्याची प्रथा आली. महेंद्र कपूर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं तर खूप वर्षे चर्चेत होतं. अजून एक गीत ज्यात फिल्मचं टायटल अगदी लीलया वापरलं गेलं आहे ते म्हणजे 1981 मध्ये आलेल्या हमसे बढ़कर कौन या चित्रपटातील देवा हो देवा. अमजद खान, डॅनी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन. मोहम्मद रफी, आशा भोसले, शैलेंद्र सिंग, भूपिंदर सिंग आणि सवाल चक्रवर्ती यांनी गायलेलं हे गीत. तर याला स्वरसाद चढवला आहे राम लक्ष्मण या संगीतकारानं. हे गीत नंतर कित्येक वर्ष अनेक अमराठी गणपती मंडळात देखील दिमाखात वाजत असे. गणपती बाप्पाचं गाणं म्हटलं म्हणजे उत्साह, जोश आणि वाद्यवृंदांचा कल्लोळ दिसून येतो.
पण 1982मध्ये आलेल्या दर्द का रिश्ता या चित्रपटातील गीत. मेरे मन मंदिर में तुम भगवान रहे, मेरे दुख से तुम कैसे अनजान रहे, मेरे घर में कितने दिन मेहमान रहे, हो मेरे दुख से तुम कैसे अनजान रहे. हे पहिलं गाणं असावं ज्याला कारुण्याची झालर आहे. सुनील दत्त यांच्यावर चित्रित केलेलं हे गणेश विसर्जन गाणं रसिकांच्या मनाला कुठेतरी हेलावून जातं. रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत असलेली मुलगी आणि तिच्या हट्टामुळं तिला तिथे सोडून घरचा गणपती विसर्जन करायला आलेला बाप जेव्हा गणपतीलाच जाब विचारतो तेव्हा प्रत्येक रसिक मन कासावीस होऊन जातं. हरिहरन यांच्या स्वरांनी सजलेलं हे गाणं R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. या गाण्याची खासियत अशी की यात मुंबईचं त्या काळातील खरेखुरे गणेश विसर्जन सुद्धा दाखवलंय. गणेश विसर्जनातील जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर नायकाची व्याकुळता असं चित्रित केलेलं हे गीत आहे. गणेशोत्सव आणि मराठी पार्श्वभूमी दाखवणारी अनेक गाणी असली तरी मराठी पार्श्वभूमी असलेलं आणि मराठी दिग्दर्शक असून मराठी टच असलेलं हे पहिलं गाणं 1999मधील वास्तव या चित्रपटातील शेंदूर लाल चढायो हे गाणं. या गाण्याचा शेवट मराठीमध्ये करून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी याला खास मराठमोळा टच दिलाय तो अप्रतिमच आहे. बॅकग्राऊंडला दिलेलं रिव्हेंज म्युझिक तर अगदी अप्रतिम. रवींद्र साठे यांच्या भरभक्कम आवाजात असलेलं सजलेलं हे गाणं. शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. श्री गणेशाचं गीत तसं सुरुवातीला किंवा चित्रपटात एखादा प्रसंग अधोरेखित करण्यासाठीच वापरलं जातं, पण चित्रपट संपताना एंड क्रेडिट सीनला वापरण्याचं वेगळेपण महेश मांजरेकर यांनी 2005मध्ये आलेल्या विरुद्ध या चित्रपटात एकदंताय वक्रतुंडाय या गाण्यात केलं आहे. खरं तर हे गाणं या चित्रपटासाठी बनवलेलंच नव्हतं. संगीतकार अजय अतुल यांच्या विश्वविनायक या अल्बममध्ये शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत महेश मांजरेकर यांनी विरुद्ध या सिनेमात वापरलंय. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हीच संगीतकार अजय अतुल यांची बॉलिवूड एंट्री होती. बॉलिवूडचा बादशहा म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानला देखील गणपतीचं गाणं करण्याचा मोह आवरता आला नाहीये. त्याच्या 2006मध्ये आलेल्या बहुचर्चित डॉन या चित्रपटातील मेरे सारे पल छिन सारे दिन तरसेंगे सुन ले तेरे बिन, तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात नटलेलं हे गाणं कित्येक मंडळात अजूनही वाजतं. हे विशेष शंकर, एहसान, लॉय या त्रिकुटाचं सुमधुर संगीत या गाण्याची खरी जान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बघण्यापेक्षा ऐकण्यास उत्तम असं हे गीत. गणपतीची गाणी कशी असावीत, त्यांचा काय ऑरा असावा, त्यांची काय भव्यता असावी. गाण्यात कितीही धांगडधिंगा असला तरी गाण्याच्या प्रत्येक ओळीत गणपतीकडे बघताना त्याची महानता, त्याचं दैवत्व, आपली भक्ती आठवून आपसुकच हात जोडले जातात. ही जादू फक्त आणि फक्त अजय अतुलच करू शकतात. भव्य दिव्य गणेश मूर्ती, भव्य गणेश पूजन, अगदी भव्य मिरवणूक, भव्य पूजा, भव्य ढोल ताशा पथक, ऋतिक रोशनचा ॲटिट्यूड, अजय गोगावले यांचा काळजाला चिरणारा आवाज, मावळ आणि नाशिक ढोलचा बँड आणि अजय अतुलची जादू.
या सर्वांची सरमिसळ म्हणजे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट गणेशगीत 2012 मध्ये आलेल्या अग्निपथ चित्रपटातील. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे है उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे, करता साया तेरा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा. या गाण्यात वापरलेली शेवटची आरती म्हणजे मराठी जणांची आन बान आणि शानच. रेमो डिसोजा यांच्या बहुचर्चित आणि ड्रीम प्रोजेक्टमध्ये एक तरी गणेश नृत्य असतं आणि हाच त्यांच्या सिनेमाचा गाभा असतो. म्हणजे जिथे सर्व मार्ग खुंटतात तिथे केवळ श्री गणेश आठवतो. मग गणेशाची आराधना करत जे नृत्य होतं ते भव्य दिव्य आणि देदीप्यमानच. याचा प्रत्यय ही सर्व गाणी बघताना येतो. 2013 आणि 2015 मध्ये आलेल्या ABCD आणि ABCD 2 या चित्रपटातील साडा दिल भी तू, शंभू सुताय आणि हे गणेशा हीच ती गाणी. वरुण धवन, प्रभुदेवा, धर्मेश, पुनीत, गणेश आचार्य या सर्वांवर चित्रित ही गाणी खरंच खूप अप्रतिम चित्रित आणि संगीतबद्ध देखील झाली आहेत. चित्रपटांमध्ये अशी खूप गाणी असतात जी फक्त ऐकण्यापेक्षा बघून ऐकण्यात जे समाधान लाभतं ते वेगळं असतं. अशाच गाण्यातील ही 3 गाणी. पहिलं साडा दिल ही तू. हे गाणं हार्डकोअर या उथळ गायिकेनं गायलं आहे असं वाटतच नाही. यातील जयदेव जयदेव या ओळींच्या वेळी एकावर एक बसलेले 7 गणेश पाहिले की अभिनेता के मेननप्रमाणे आपणही भरल्या डोळ्यांनी हात जोडू लागतो. आणि मग सुरू होतो गल्लीतील लहान मुलं गणपतीसमोर जो उत्साहवर्धक करतात तो डान्स. आणि हा डान्स हृदयाला जाऊन भिडतो म्हणून हे गाणं सगळ्यांची मनं जिंकतं. श्री गणेश आणि मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे घराणे यांचं एक आगळंवेगळं नातं दाखवणारं गाणं 2015 मधील बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं. मस्तानीच्या अटकेची स्थिती आणि त्यावेळी देवपूजेत अडकलेले बाजीराव अशा सिच्युएशनवर हे गाणं चित्रित केलं आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेलं हे गाणं भव्यतेच्या मानानं खरं पेशवाई वैभव दाखवणारं ठरलं. गणेश पूजन त्याचं मोठेपण आणि पेशव्यांच्या ठाई असलेली गणेश भक्ती या गाण्यातून पुरेपूर दिसून येते. सुखकर्ता दुःखहर्ता या मराठी आरतीचा मराठीतच वापर केलेलं हे चित्रपटसृष्टीतलं 4थं गणेश गीत. गणेश विसर्जन मिरवणूक आणि ढोल ताशांच्या कडकडाटाबरोबरच अजून एक आवाज गाजतो तो म्हणजे बेंजोचा. 2016 मध्ये आलेल्या बेंजो या चित्रपटातील बोले बाप्पा मोरया रे हे गाणं रवी जाधव दिग्दर्शित आणि रितेश देशमुख, धर्मेश यांच्यावर चित्रित. हे गीत म्हणजे मुंबईच्या ठिकठिकाणी अगदी झोपडपट्टीतून निघणाऱ्या गणेश मिरवणुकीचा गाभा आहेत. मिरवणुकीतील बुलबुल वादकांचा खरा स्वॅग घेऊन आलेलं हे गीत खूप श्रवणीय आहे. रॉक म्युझिक असो की पारंपरिक गाणी, त्यात बाप्पा आला की ऐकणारा ताल धरू लागतोच, हे या गाण्यावरून समजतं. विघ्न हरता हे बाप्पा विघ्न हरता, सहस्र भक्त जन का तू एक करता धरता, द्वेष मुक्त मन वो तू जिसमें वास करता, इसीलिए तो सबसे पहले बोले बाप्पा मोरे आरे. 2008 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर वॉन्टेड या चित्रपटात सलमान खानने तेरा ही जलवा हे श्री गणेश गाणं केलं आहे. आजही हे गीत गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना ताल धरायला लावतं. अर्थातच दबंग खानची डान्सची वेगळी स्टाईल
आणि या गाण्यातील बोलांमुळं हे गीत चांगलंच हिट झालं होतं. सुखकर्ता दुःखहर्ता म्हटल्या जाणाऱ्या श्री गणेशाची बॉलिवूड गाण्यातून केवळ स्तुती किंवा विसर्जन मिरवणूक दाखवली गेली नाही, तर जुडवा 2 या चित्रपटात सुनो ना गणपती बाप्पा मोरया या गाण्यात अभिनेता वरुण धवन आपल्या मनातील तक्रारी बाप्पाकडे मांडताना दिसतो. या गाण्याचे बोल आणि संगीताचा ठेवा निश्चितच तुम्हाला ताल धरायला लावतो. तसं बघायला गेलं तर श्री गणेशाची बॉलिवूडमधील टॉप 10 म्हटली जाणारी ही उल्लेखनीय गाणी. पण मलाल या चित्रपटातील असं काय करताय, डोळ्यात बोलताय, है दिल में क्या क्या शुरू, लुप छुप देखे आंखों में झाके, है दिल में क्या क्या शुरू, मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग, अग बाय 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 बाय. हे एक गाणं सुद्धा या यादीमध्ये येऊ शकतं. भक्तांची दुःख हरणारा हा बाप्पा जेव्हा जेव्हा प्रत्येक घरात स्थानापन्न होतो तेव्हा बाप्पाची पूजा अर्चना स्तुती तर होतेच, पण बॉलिवूडनं फिलॉसॉफर गाईड असणाऱ्या गणपती बाप्पाला आपल्या चित्रपटातील नायकांचा फ्रेंड देखील केला आहे. बाल गणेश, माय फ्रेंड गणेशा या बालचित्रपटामधून गणपती बाप्पा चक्क बालनायकाचा मित्र बनून त्याच्या जीवनातील दुःखांचं हरण करणाऱ्या आणि कायम मदतीला धावून येणाऱ्या सुपर पॉवर असणाऱ्या ॲव्हेंजरच्या रूपातही आपल्याला दिसून येतो. बॉलिवूडनं अनेक दशकांपासून आपल्या प्रेक्षकांना अनेक गाणी दिली आहेत, पण केवळ बॉलिवूडच नाही तर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीनं देखील गणपती बाप्पाचे भक्त निर्माण केलेतच की. त्यांनी तर चक्क गणपती बाप्पालाच चित्रपटाचा नायक केलं आहे. वक्रतुंड महाकाय या चित्रपटात गणपती बाप्पा स्वतःच नायक आहे. कदाचित हा एकमेव चित्रपट आहे ज्यात श्री गणेश नायक आहेत. मराठी ऑल टाईम हिट अष्टविनायक हा चित्रपट अष्टविनायकांची महती सांगणाऱ्या या चित्रपटाला कोण बरं विसरेल. यातील अगदी अप्रतिम ठरलेलं जगदीश खेबुडकर यांच्या समर्थ लेखणीतून अवतरलेलं गाणं. दर्शनातला हा बघावा भक्तांनी असा, दर्शनातला हा बघावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दिग्दर्शन, अभिनय, संगीत सगळ्याच बाबतीत अतिशय सर्वोत्तम. या गाण्यामध्ये असलेली त्या काळातील वरच्या फळीतील कलाकारांची उपस्थिती म्हणजे एक वेगळाच आणि आनंददायक प्रयोग झाला होता. अशी आहे आपल्या गणपती बाप्पाची महिमा सांगणाऱ्या गाण्यांची कथा. अजूनही कोणकोणती गणेश गाणी आपला स्वॅग चित्रपटसृष्टीत गाजवत असतील तर ती आजपासून गणेशोत्सवात अगदी उत्साहाने वाजवूया आणि आपला हा बाप्पाचा सण अगदी आनंदात साजरा करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा. श्रोते हो, आत्ताच आपण श्री गणेश चतुर्थीनिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकला. देवा श्री गणेशा बाप्पा बॉलिवूडचा. लेखक योगेश शुक्ल, निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती. प्रसारित करीत आहोत श्री गणेश